नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमची सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद पडलेत. नोव्हेंबरपासून किंवा मार्च आणि एप्रिलपासून पैसे बंद पडलेत. तर आता तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कंप्लेंट करू शकता आणि तुम्ही सरकारपर्यंत तुमचा मेसेज पोहोचवू शकता, की आम्ही पात्र असूनही आम्हाला पैसे भेटले नाहीत. अशा पद्धतीने तुम्ही SMS पाठवू शकता. तर कशी प्रोसेस आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. सर्वात आधी तुम्हाला काय करायचंय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचे. अशा पद्धतीने हा पेज ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला इथे डॉट डॉट वरती सिलेक्ट करायचं आहे आणि अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं आहे. अशा पद्धतीने हा ऑप्शन येईल. इथे काय करायचंय, तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड हा ना कॅप्चर भरून लॉग इन करायचं आहे. जेव्हा तुम्ही फॉर्म भरत असताना तेव्हा जो पासवर्ड आणि मोबाईल नंबर टाकला आहे तोच इथे टाकायचा आहे. मी पासवर्ड आणि मोबाईल नंबर एंटर करून लॉग इन करून घेतो. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचा पेज ओपन होईल. पुन्हा इथं तुम्हाला सत्यमेव जयच्या खाली डॉट डॉट आहे 4 डॉट यावरती सिलेक्ट करायचं आहे. अशा पद्धतीने पुन्हा एकदा ऑप्शन ओपन होईल. इथे तुम्हाला आता 4-5 ऑप्शन दिसत आहे. मेनू, योजना, योजना यापूर्वी केलेले अर्ज, प्रोफाईल, तक्रार, लॉग आउट. तर तुम्हाला तक्रार या ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं आहे. अशा पद्धतीने हा पेज ओपन होईल. तक्रार सूची, तर जिथं तक्रार केल्यानंतर खाली तुम्हाला ती तक्रार दिसेल. इथं ॲड गव्हर्नन्स वरती सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. पुन्हा अशा पद्धतीने हा तक्रार फॉर्म ओपन होईल. ठीक आहे. इथे तुम्हाला आता काय करायचे संपूर्ण माहिती आपण सांगणार आहे. त्याआधी या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला तक्रार प्रकार या ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं आहे. इथं माय ॲप्लिकेशन नाही करायचं सिलेक्ट, तुम्हाला कंप्लेंट यावरती सिलेक्ट करायचं आहे आणि तक्रार श्रेणी यावरती सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं ऑर्डर असं सिलेक्ट करायचं आहे. ओके. मी जसं सांगतोय तसं करायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हा फॉर्म ओपन होईल. ह्या फॉर्मच्या माध्यमातूनच तुम्ही तक्रार करू शकता जर तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद पडले असतील तर. इथं तुम्हाला अर्ज क्रमांक टाकायचा आहे. जो अर्ज क्रमांक तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना तुम्हाला जो अर्ज क्रमांक मिळालेला आहे तो टाकायचा आहे. ठीक आहे. तुम्हाला जर अर्ज क्रमांक माहिती नसेल तर तुम्ही जिथं फॉर्म भरलाय त्यांच्याकडून सुद्धा हा अर्ज क्रमांक उपलब्ध करू शकता. ठीक आहे. इथं अर्ज क्रमांक रँडमली मी टाकतो. इथं तुमचं पूर्ण नाव काय असेल ते टाकायचंय. आधार कार्ड प्रमाणेच टाकायचंय. त्यानंतर पत्ता तुमचा काय असेल तो आधार कार्ड प्रमाणे टाका. त्यानंतर जिल्हा काय असेल तो तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. आणि इथं तालुका, ठीक आहे, कोणचा असो तुमचं गाव, तालुका आणि महानगरपालिका असेल तर टाका, नसेल तर नाही टाकले तर जमल. आणि इथं पिनकोड तुमचा जो आहे तो टाकायचा आहे. ठीक आहे. मी रँडमली सर्व टाकत आहे, परंतु तुम्ही आधार कार्ड प्रमाणेच माहिती संपूर्ण एंटर करायचे. आता इथं तुम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे, वर्णन करा. म्हणजे तुमचे पैसे कशामुळे बंद पडले ते लिहायचे आहे का. ठीक आहे. तुम्ही लिहू शकता के-वाय-सी चुकली किंवा माझी के-वाय-सी झाली नाही किंवा मी सर्व योजनेसाठी पात्र आहे तरी सुद्धा मी के-वाय-सी केली तरी सुद्धा माझे पैसे बंद पडलेत. इथं तुम्ही जो काही तुमचा प्रॉब्लेम आहे तो मांडू शकता. ठीक आहे. आता सर्वात दुसरं म्हणजे कागदपत्र नाव. इथं तुम्हाला आधार कार्ड लिहायचं आहे. तुम्ही आधार कार्डच त्यांना पाठवणार आहोत ना. ठीक आहे. आधार कार्डच्या माध्यमातून ते तुमची माहिती चेक करणार आहेत. त्यामुळे आधार कार्ड, ठीक आहे. आणि इथे तुम्हाला आधार कार्डचा फोटो अपलोड या ऑप्शनवरती सिलेक्ट करून आधार कार्डचा फोटो अपलोड करायचा आहे. अपलोड केल्यानंतर तुमचा हा फोटो लगेच त्यांच्यापर्यंत पोहोचेल तुमची. ठीक आहे. त्यामुळे आधार कार्डचा फोटो तुम्ही आधी मोबाईलमध्ये कॅप्चर करून घ्यायचा आहे, फोटो काढायचा आहे, नंतर अपलोड करायचा आहे आणि इथं कॅप्चा भरून तुम्ही हा फॉर्म सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एका आठवड्यात त्यांचा रिप्लाय येईल. तुमचा अर्ज स्टेटस चेक केल्यानंतर रिप्लाय येईल आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलं जाईल तुमचं कशामुळे पैसे बंद पडलेत आणि काय करावं लागेल. त्यामुळे ताईंनो, अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही फॉर्म भरू शकता. काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या काही अडचणी असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की नोंदवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र.